शाळांमधून 25% आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आर्थिक दुर्बल घटकातील असंख्य विद्यार्थी शैक्षणिक हक्कापासून अद्यापही वंचित आहेत। शाळा 25% आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही या संबंधीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने माध्यमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर यांच्यासह या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दर्डा यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली। शिक्षण खात्यातील गलथान कारभारामुळे राज्यातील 25% आर्थिक दुर्बल घटकांतील असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही। केवळ 10%च विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून अजूनही 90% विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत। संस्था चालक अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारत नाहीत। संस्था चालकांविरुद्ध तक्रारी दाखल होऊन सुद्धा त्यांच्या शाळांवर शासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही। शिक्षण मंत्री नुसती जातीय सलोख्याची भाषा करतात असेही मंचाचे म्हणणे आहे। सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल 2012 मध्ये 25% आरक्षणाचा निर्णय दिला, परंतु केवळ कागदोपत्री कारवाईची घोषणा शासन करते, प्रत्यक्षात कारवाई होतच नाही। शिक्षण माफियांचे हित लक्षात घेऊन कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारच चालढकल करत आहे असा आरोपही मंचाने यावेळी केला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 25% जे आरक्षण अनुसूचित जाती जमातीचे आणि जे दुर्बल घटकांना मिळायला हवं आहे त्याची अंमलबजावणी पूर्णतः महाराष्ट्र शासनाने केलेली नाही आहे। शिक्षण मंत्री हे पूर्णतः ह्याच्यात निष्फळ ठरलेले आहेत आणि त्यांनी आपल्या नैतिकतेचा जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। ह्यांच्यामध्ये ती आरक्षणाची जे कायदा झालेले आहेत ते पूर्णतः करण्याची इच्छाच नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी वरून काहीच आदेश दिले नाही आणि या संस्था चालकांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना गेटपासून बाहेर हाकलून दिले। पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखात फक्त 10% याच पद्धतीने प्रवेश झालेले आहेत, बाकीचे 90% विद्यार्थी अजून आपल्या शिक्षणापासून वंचित आहेत। जर शिक्षण मंत्री सक्षम असते तर हे सगळ्यांना आरक्षण मिळालं असतं। ज्या राज्याची प्रगती शिक्षणावरती आहे त्याच राज्याचे जर शिक्षण मंत्री अशा पद्धतीने काम करत असतील तर राज्याचा आणि देशाचा कधीच विकास होणार नाहीये। म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। आज त्यांनी राजीनामा नाही दिलं तर आम्ही हा आंदोलन तीव्र करूया। खुर्ची से हटाओ।